श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे 12 फेब्रुवारी, वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत माघ पौर्णिमा। या माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते। प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। माघ पौर्णिमा ही इतर पौर्णिमेपेक्षा अतिशय महत्त्वाची आणि पवित्र तिथी मानली जाते। असे म्हटले जाते की या पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवरती येऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात। तसेच या दिवशी गंगेमध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करतात, त्यामुळे पवित्र गंगेवरती स्नान करायला खूप महत्त्व दिलं जातं। या दिवशी देवी लक्ष्मी, नारायण आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते। या दिवशी चंद्र हा 16 कलांनी परिपूर्ण असतो, त्यामुळे या दिवशी आपण जी काही सेवा करतो किंवा जे काही उपाय करतो त्यांचं आपल्याला 32 पटीने फळ प्राप्त होतं। यासोबतच पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान देखील या दिवशी केली जातात, कारण हा दिवस पितरांना देखील समर्पित आहे। या दिवशी पितृ हे पृथ्वीवरती आपल्याला भेटण्यासाठी येत असतात। अशा या माघ पौर्णिमेचा प्रारंभ मंगळवारी 11 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:55 होणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी संध्याकाळी 7:22 संपणार आहे। उदय तिथीनुसार आपल्याला बुधवारी म्हणजेच 12 फेब्रुवारीला ही माघ पौर्णिमा जी आहे तर ती साजरी करायची आहे। माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख क्लेश दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते। या दिवशी संकटांपासून मुक्त होण्यासाठी लक्ष्मी नारायणाच्या अनेक खास मंत्राचा जप करून काही उपाय देखील केले जातात। यामुळे व्यक्तीवरती देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा राहते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच तुम्हाला उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे। ही वस्तू ठेवल्याने आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत। 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरात अखंड लक्ष्मी नांदेल। तर अशी कोणती वस्तू उंबरठ्यावरती ठेवायची आहेत, कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत, त्या वस्तूचं नंतर काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे। सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती घराच्या उंबरठ्यावरती ठेवायची आहे। आपल्या घराचा उंबरठा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं। तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही येत असते। दिवसातून 7 वेळा माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करते, असे स्वतः भगवान विष्णूंनी विष्णू पुराणामध्ये सांगितले आहेत। आणि पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे। या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि ती आपल्या घरामध्ये 7 वेळा येत असते आणि म्हणून माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करावा यासाठी आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्या घराच्या उंबरठ्यावरती ठेवायची आहे। ज्या घरातील स्त्री या पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते। आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दर पौर्णिमेला माता लक्ष्मीचे पूजन करत असतो, त्यामुळे धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो। त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल, काहीतरी आर्थिक अडचण येत असेल, घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल, उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी येत असतील, व्यवसाय तुमचा चांगला चालत नाही, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही, आला तरी तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल, म्हणजेच घरामध्ये पैसा टिकत नसेल,
तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही. आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच फक्त पैसाच असतो का, तर नाही. घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे तसेच आनंदाचे वातावरण असणे हे देखील तितकंच गरजेचं असतं आणि यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात. आपल्याला पैसा तर हवाच, पण त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं. कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात. त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही. उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीसुद्धा चालेल. अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. यानंतरनं एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. एक लाल फूल टाकायचं आहे, लाल चंदन टाकायचं आहे आणि यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. बघा, या पौर्णिमेच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे आपल्या कुंडलीतील जे काही दोष आहे तर ते नष्ट होतात आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात. म्हणून सूर्यदेवाला जल अर्पण करायचं. यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केली जाते. देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावायची आणि यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद जी असते तर ती टाकायची आहेत. यानंतरनं आपल्याला ते हळदीचं पाणी हे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती, मुख्य दरवाजाच्या बाहेर, घराच्या मुख्य दरवाजावरती शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कापड घेऊन तुम्हाला ते पुसून काढायचं आहे. यामुळे तिथे असणारी नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. यानंतर काय करायचं आहे, एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे. त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर गोमूत्र टाका. गोमूत्रही नसेल तर थोडंसं पाणी टाकायचं. त्याची पेस्ट बनवायची आणि उंबरट्यावरती तुम्हाला ते हळदीचं लेपन करायचं आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. त्या कुंकवामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि त्याचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे. गंध तयार केल्यानंतर तुम्हाला त्या घराच्या मुख्य दरवाजाचा जो उंबरटा आहे, ज्यावरती आपण हळदीचं लेपन केलं आहे, तर त्यावरती तुम्हाला 8 टिंब काढायचे आहेत. 8 टिंब हे अष्टलक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. अष्टलक्ष्मी म्हणजे देवी लक्ष्मीची 8 रूपे. अष्टलक्ष्मी ही समृद्धीची देवी मानली जाते आणि या पौर्णिमेच्या दिवशी अष्टलक्ष्मीच्या रूपांची पूजा केल्याने समृद्धी आणि संरक्षण मिळते. तसेच घरातील व्यक्तींचे दुःख दूर होतात, आर्थिक तंगी ही दूर होते आणि घरात अखंड माता लक्ष्मी वास करते. जेव्हा तुम्ही हे 8 टिंब घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती देणार आहे, तेव्हा पहिला टिंब देताना अधिलक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर पहिला टिंब द्यायचा आहे. यानंतरनं धनलक्ष्मी म्हणायचं आहे आणि दुसरा टिंब द्यायचा आहे. यानंतरनं धन्यलक्ष्मी म्हणायचं आहे आणि तिसरा टिंब द्यायचा आहे. यानंतरनं गजलक्ष्मी म्हणायचं आहे आणि चौथा टिंब द्यायचा आहे. यानंतरनं संतलक्ष्मी म्हणायचं आहे आणि 5वा टिंब द्यायचा आहे. यानंतरनं धैर्यलक्ष्मी म्हणायचं आहे आणि 6वा टिंब द्यायचा आहे. यानंतरनं विद्यालक्ष्मी म्हणायचं, 7वा टिंब द्यायचा. यानंतर विजयलक्ष्मी म्हणायचं आणि 8वा टिंब द्यायचा. अशा पद्धतीने हे 8 टिंब जे आहेत तर ते कुंकवाने आपल्याला काढायचे आहेत. ज्या प्रकारे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे, तर याच पद्धतीने तुम्हाला कुंकवाचे असे बोटं जे आहेत तर ती ओढायचे आहेत. यानंतरनं त्या उंबरट्याच्या मधोमध तुम्हाला एक कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन देखील द्यायच्या आहेत. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. यामुळे घरात सुख समृद्धी येते. तसेच त्याच कुंकवाने तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे. यानंतर काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. त्यावरती तुम्हाला एक मातीचा दिवा ठेवायचा आहे. दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर प्रज्वलित
करायचा आहे। जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। यानंतर आपण जे 8 टिंब काढलेले आहेत अष्टलक्ष्मीचे, तर त्यांना हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत, धूप दीप अगरबत्ती वळून घ्यायचे आहेत, लाल फुलं असेल तर ती फुलं अर्पण करायची आहेत। यानंतर अष्टलक्ष्मीचं नामस्मरण करून घरात सुख समृद्धी यावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आहेत। घरातील दारिद्र्य दूर होऊन कुटुंबाची प्रगती व्हावी अशी प्रार्थना करायची आहे। तसेच तुम्हाला शक्य असेल तर घराच्या मुख्य दरवाजावरती आजच्या दिवशी आंब्याचा तोरण देखील लावा। आंब्याचा तोरण लावल्याने कुठलीही नकारात्मकता, वाईट शक्ती ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। घरातील वास्तुदोष, पितृदोष हा नष्ट होत असतो आणि यामुळे घरात सुख समृद्धी ही नांदत असते। तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी व्रत देखील करायचं आहे। असं म्हटलं जातं की माघ पौर्णिमेच्या दिवशी व्रत केल्याने मुलांची प्रगती होते, अखंड सौभाग्य प्राप्त होते, तसेच माता लक्ष्मी ही देखील प्रसन्न होते। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।